नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। सगळ्यांचं लक्ष त्या निकालाकडे लागलेलं आहे। शहरामध्ये काँग्रेसची मोठी सभा आहे, त्यामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होऊ नये यासाठी सुनील केदार यांच्या समर्थकांनी शहरामध्ये ठिकठिकाणी होर्डिंग्स लावलेले आहेत। सुनील केदार कोणासमोरही झुकले नाहीत आणि आम्ही कार्यकर्ते त्यांना झुकू देणार नाही अशा आशयाचे मजकूर या होर्डिंग्सवरती छापत कार्यकर्ते सुनील केदार यांच्यासोबत असल्याचं सांगताना दिसतंय। आज नागपूरमध्ये स्थापना दिन रॅली आहे, त्यांची तिथे गैरहजेरी जाणवत असली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कमी झाला नसल्याचं दिसून येतंय। या होर्डिंगचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामिनावर आज नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मात्र नागपूरच्या त्यांच्या कार्यालयाच्या शेजारी एक होर्डिंग लागलेलं आहे, अत्यंत बोलकं होर्डिंग आहे आणि कार्यकर्त्यांनी जो त्यामध्ये मजकूर लिहिलेला आहे की सुनील केदार कोणासमोर झुकला नाही आणि आम्ही कार्यकर्ते त्यांना झुकू देणार नाही, अशा प्रकारचं हे होर्डिंग आपल्याला गणेशपेठ भागामध्ये सुनील केदार यांचं जे कार्यालय त्याच्या शेजारी पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जे कार्यकर्त्यांनी ते होर्डिंग लावलं त्यामध्ये हे देखील लिहिलं की जंगलात कितीही लांडगे शिरले तरी वाघ हा वाघच राहणार। त्यामुळे सुनील केदार यांची प्रतिमा कुठेतरी लढणाऱ्या वाघाच्या प्रकारे इथे दाखवण्यात आलेली आहे आणि तसं वाघाचं चिन्ह देखील त्या होर्डिंगवर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष जरी सुनील केदार यांना आज जामीन मिळतो की नाही या न्यायालयाच्या निर्णयाकडे असलं तरीही मात्र कार्यकर्ते सुनील केदार यांना झुकू देणार नाही अशा प्रकारचा दावा करतात। खंबीरपणे आम्ही त्यांच्या सोबत आहे, न्यायालयाचा निर्णय जो पण येईल तो त्यांना मान्य असेल। मात्र सुनील केदार हे एक लढवय्य नेते आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत आहे अशा प्रकारचा मेसेज देण्याचा एक प्रयत्न कार्यकर्त्यांनी या होर्डिंगच्या माध्यमातून केला आहे। कॅमेरामॅन वेंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।